आज आपण डिस्कस करणार आहोत 5S. 5S मीन्स व्हॉट आणि 5Sचा यूज कुठे केला जातो. बेसिकली 5Sचा यूज ओनली फॉर द कंपनी किंवा ओनली फॉर द इंडस्ट्रीमध्ये नाही केला जात. 5Sचा यूज हा हॉस्पिटल्स, त्यानंतर हॉटेल्स, एज्युकेशन सिस्टीम्स अँड मेनी मोर्स ऑर्गनायझेशन्समध्ये 5Sचा यूज केला जातो. बेसिकली 5S इज अ जॅपनिक कन्सेप्ट टू यूज द वर्क स्टँडर्डनेस इन्क्रीज. 5Sचा जर आपण यूज केला तर आपला वर्क स्टँडर्ड जो काय आहे तो इन्क्रीज होतो. 5S ह्याला का म्हटलं जातं, बिकॉज या कन्सेप्टमध्ये ज्या काही 5 थिंग्स आहेत त्यांची स्टार्टिंग ही यसवरनं होते, म्हणून त्याला 5S म्हटलं जातं. द 5S यूज इन अ टिक्युयम फॉलोविंग मी स्क्रीनवर दाखवलं आहे. फर्स्ट इज अ सेरी, देन इज शिटॉन, थर्ड इज अ सिसो, फोर्थ इज अ शिकेट्सू अँड फिफ्थ इज अ शिटसुके. दिस इज अ जॅपनीज वर्ड. हे काय आहे, जॅपनीज वर्ड आहे. जॅपनीजमध्ये त्याला या फॉर्ममध्ये प्रोनाऊन्स केलं जातं. अँड सेकंड जो काय मी ब्लॉक दाखवला आहे स्क्रीनवर तो म्हणजे आपल्या इन इंग्लिश वर्ड आहे. सिरीजला इन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सॉर्ट. सेकंड जो काही यस आहे त्याला म्हटलं जातं सेट इन ऑर्डर. थर्ड जो यस आहे त्याला म्हटलं जातं शाईन. फोर्थला स्टँडर्डाइज अँड फिफ्थ इज अ सस्टेन. दिस इज अ सायकल. त्याच्या साईडला दाखवलं आहे ही एक सायकल आहे. इंटर डिपेंडून कंटिन्युअसली वर्किंग होत असलेली एक सायकल आहे, जे की आपण भरपूर साऱ्या PDCA PDSA सायकल्स बघितल्या. त्यांचं जसं वर्किंग चालतं इंटर डिपेंडिंग, तसंच 5Sचं वर्किंग हे इंटर डिपेंडंट चालत असतं. अँड टिक्युयममध्ये या 5Sचा यूज खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तर फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे सिसो. सेरीज. सेरी मीन्स सॉर्ट. सॉर्टिंगच्या फोर मेन थिंग्स आहेत. त्या 4 मेन थिंग्स कोणत्या तर मी सांगते. फर्स्ट इज अ नॉट नीडेड ॲट ऑल. सेकंड इज अ नीडेड बट नॉट नाऊ. थर्ड इज अ needed but not here and fourth is a needed but not so much quantity. हे जे काही फोर्थ मी तुम्हाला फोर्थ पॉईंट सांगितले त्याचं फॉर एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला एक होमचं एक्झाम्पल देते की होममध्ये फर्स्ट सॉर्ट ही कन्सेप्ट कशी यूज केली जाते. त्यामध्ये फर्स्ट मी जे काय सेंटेन्स सांगितलं नॉट नीडेड ॲट ऑल, ज्या थिंग्सची आपल्याला आपल्या होममध्ये नेसेसरी नाही आहे, म्हणजे ब्रेक झालेले क्रॉकरीज, ब्रेक झालेले इक्विपमेंट किंवा जुन्या झालेल्या वस्तू यांची आपल्याला आपल्या होममध्ये गरज नाही आहे. अननेसेसरी पार्ट अशा 2 थिंग्स असतात. नेसेसरी पार्टला आपण वेगळी टॅगिंग करून आपल्याकडे किंवा ऑर्गनायझेशनमध्ये ठेवतो किंवा इंडस्ट्रीमध्ये ठेवतो. आणि जे अननेसेसरी पार्ट आहे त्याला रेड टॅग लावला जातो आणि ॲटोमॅटिकली तो अननेसेसरी पार्ट स्क्रॅप किंवा ब्रेकडाऊन मटेरियल म्हणून आपण ऑर्गनायझेशनमधनं थ्रूआउट करतो, बाहेर काढतो. तर आपण एक्झाम्पल घेतो आहे एका होमचं. त्यामध्ये नेसेसरी अननेसेसरी पार्टवर 4 पॉईंट्स डिस्क्राईब केलेत. नॉट नीडेड ॲट ऑल, needed but not now, needed but not here and needed but not so much quantity. त्यामध्ये फर्स्ट आपण बघत आहोत की नॉट नीडेड बट ऑल, नॉट नीडेड ॲट ऑल. ज्या काय आपल्याला ब्रेक झालेल्या वस्तू आहे, अननेसेसरी पार्ट आहे, त्याची गरज नाही आहे, आपण त्याला थ्रूआउट करू आपल्या होममधनं. त्यानंतर सेकंड येतं नीडेड बट नॉट नाव, म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, आत्ता गरज आहे त्याच गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आणि आत्ता गरज नसेल तर आपण त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ब्लँकेट. आपल्या बेडरूममध्ये ब्लँकेट्स असतात. ब्लँकेट्सची गरज आपल्याला समरमध्ये नसते पण विंटरमध्ये असते. मग समरमध्ये नसते म्हणजे आपण त्याला फेकून देणार आहोत का, नाही, तर आपण त्याला काय करणार आहोत, साईडला ठेवून देणार आहोत. म्हणजेच नीडेड बट नॉट नाऊ हा थॉट तिथे रिप्रेझेंट होतो. त्यानंतर थर्ड आहे नीडेड बट नॉट हिअर. गरज आहे बट इथे नाही, अशी कन्सेप्ट म्हणजे क्रॉकरी वगैरे ज्या काही आहेत आपल्या होममध्ये त्याची गरज आपल्याला किचनमध्ये असते, नॉट इन बेडरूम. तर ही जी कन्सेप्ट आहे नीडेड बट नॉट हिअर ही कन्सेप्ट इथे ॲडॉप्ट होते.
त्यानंतर नेक्स्ट लास्ट आहे नीडेड बट नॉट सो मच क्वांटिटी, म्हणजे आपल्याला गरज आहे बट इतक्या साऱ्या क्वांटिटीमध्ये गरज नाही आहे अशा गोष्टींची. फॉर एक्झाम्पल मिल्कची आपल्याला डेली जेवढी गरज आहे तेवढ्याच डेली नीड्समध्ये आपण मिल्कला परचेस करतो. आपण मंथमध्ये जेवढं रिक्वायर्ड मिल्क आहे ते रिक्वायर्ड मिल्क परचेस करून ठेवत नाही. तर यालाच म्हणतात नीडेड बट नॉट सो मच क्वांटिटी. दिस इज अ टेक्निक फॉर युझिंग अ सॉर्टिंग इन होम. याच प्रकारे कंपन्यांमध्ये जर आपल्याला सॉर्टिंग करायची असेल तर त्यामध्ये नेसेसरी पार्ट अँड अननेसेसरी पार्ट अशा 2 पार्टमध्ये डिव्हायडेशन केलं जातं आणि अननेसेसरी पार्ट थ्रूआउट केला जातो. त्याने काय होतं की आपला स्पेस रिकामा होतो, स्पेस अवेलेबल होतो अँड कन्फ्युजन होत नाही. फर्स्ट ऑफ ऑल तर कन्फ्युजन होत नाही कुठल्याच वर्कर्सची किंवा कुठल्या वर्किंग सिस्टीमची. त्यानंतर त्याच्या गाईडलाईन्स आहे की फर्स्ट ॲब्सोल्यूट पार्ट मीन्स टूल्स, मशीन्स, इक्विपमेंट जे ॲब्सोल्यूट झाले आहे त्यांना रिमूव्ह केलं पाहिजे. देन डिफेक्टिव्ह पार्ट जे काही आहे त्यांना आपण थ्रूआउट केलं पाहिजे. त्यानंतर स्क्रॅप्सला पण आपण काय केलं, अननेसेसरी पार्ट म्हणजे स्क्रॅपला पण आपण कंपनीमध्ये आपण त्यांना सिच्युएटेड नाही केलं पाहिजे, त्यांना आपण बाहेर काढलं पाहिजे. त्यानंतर सगळे अननेसेसरी पार्ट रिमूव्ह केले पाहिजे. ह्या जर कन्सेप्ट, हे जर गाईडलाईन्स यूज केले तर त्याला म्हटलं जातं सॉर्टिंग. देन त्यानंतरचं आहे शिटॉन मीन्स द सेट इन ऑर्डर. सेट इन ऑर्डरचा एक स्लोगन आहे, एक थॉट आहे, ते म्हणजे प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. सेट इन ऑर्डर म्हणजे आपल्याला कुठली पण गोष्ट जर त्या जागेवर ठेवायची असेल तर आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करतो की त्याची प्लेस ठरवून घेतो आणि त्या प्लेसवर आपण सगळ्या गोष्टी ठेवतो. त्यालाच म्हटलं जातं प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड इट्स प्लेस. त्याचं फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर शॅडो बोर्ड मीन्स वॉट, त्यावर नंबर ऑफ स्पॅनर, हॅमर, जे काही टूल्स आहेत ते टूल्स हँग केले जातात इन व्हर्टिकल डायरेक्शन्समध्ये ठेवलं तर त्याला स्पेस कमी रिक्वायर्ड लागतो. त्यामुळे नंबर ऑफ स्पॅनर्स आणि हॅमर्स वगैरे हे टूल्स तिथे हँग केले जातात. तर ते टूल्स जर हँग केलेले असेल तर त्याला सर्चिंगला टाईम वेस्ट होत नाही. एका सेट इन ऑर्डरमध्ये जर ते टूल्स ठेवले असेल तर वर्कर्सला, एम्प्लॉईला सर्च करण्यामध्ये आपला टाईम वेस्ट करावा लागणार नाही. आणि सेकंड फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर टोकन बोर्डमध्ये काय केलं जातं की नंबर ऑफ एम्प्लॉईज जे काही आपल्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल आहे त्यांच्या नंबरचं टोकन बनवलं जातं. सपोज XYZ एम्प्लॉई आहे, वर्कर्स आहे, त्याला एक हॅमर पाहिजे, तर त्याने त्या टोकन बोर्डवरनं स्वतःच्या नावाचा टोकन घेऊन तो शॅडो बोर्डवर त्या हॅमरच्या जागी हँग केला पाहिजे. म्हणजे नंतर जो काही XYZ पर्सन येणार आहे दुसरा, तर त्यालाही तोच हॅमर लागत असेल तर तो त्याला सर्च करण्यात टाईम वेस्ट करणार नाही. त्याला ते टोकन बघितल्यावर कळेल की तो जो हॅमर आहे तो कुठल्या पर्सनकडे गेलेला आहे, तर त्यामध्ये टाईम वेस्ट होणार नाही. त्यानंतर हे जे करत असताना याचं इम्प्लिमेशन करत असताना फर्स्ट ऑफ ऑल तर काय केलं पाहिजे, ॲनालाइज केलं पाहिजे. आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये सॉर्टिंग करण्याची गरज आहे, कुठल्या गोष्टीला सेट इन ऑर्डरमध्ये ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपल्याला आपल्या थिंग्स डिसाईड केल्या पाहिजे की त्यांना इंडिकेट्स कसं केलं पाहिजे, त्याला लेबल कसं केलं पाहिजे, तर या गोष्टींना डिसाईड केलं पाहिजे. हे सगळं केल्यानंतर सेट इन ऑर्डरचा जो काही बेनिफिट आहे त्याने फर्स्ट ऑफ ऑल इलिमिनेशन ऑफ द सर्चिंग टाईम. मी फॉर एक्झाम्पलमध्ये सांगितलं की सेट इन ऑर्डरमध्ये जर वस्तू ठेवल्या असेल तर आपलं सॉर्टिंग टाईम कमी होतो. त्यानंतर स्पेसची रिक्वायरमेंट खूप लेस लागते. इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ वर्करची इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते. जेव्हा सेट इन ऑर्डर ही कन्सेप्ट आपण यूज करत असतो तेव्हा RYGB
हे रिड्यूस इन्व्हेंटरी कन्सेप्टमध्ये यूज केले जाणारे वर्डिंग आहे. आर मीन्स रेड कलर, वाय मीन्स येलो कलर, जी मीन्स ग्रीन कलर अँड बी मीन्स द ब्ल्यू कलर. तर हे काय इंडिकेट्स करतात इन्व्हेंटरीमध्ये. इन्व्हेंटरी म्हणजे आपलं इन्व्हर्ट झालेलं मटेरियलची पोझिशन्स. त्यामध्ये आर मीन्स क्रिटिकल मीन्स आपल्या इन्व्हेंटरीमध्ये अवेलेबल असलेलं मटेरियल हे खूप कमी झालेलं आहे. वाय मीन्स रिऑर्डर, आपल्याला मटेरियल रिऑर्डर करण्याची गरज आहे असा तो कलर इंडिकेट करतो. जी मीन्स आपल्याला जेवढ्या अमाऊंटमध्ये मटेरियल रिक्वायर्ड आहे त्या अमाऊंटमध्ये मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. दॅट इज कॉल्ड द जी मीन्स ग्रीन कलर. अँड बी मीन्स आपल्या इन्व्हेंटरीमध्ये आपल्या रिक्वायरमेंटनुसार, आपल्या मॅन्युफॅक्चरिंगच्या रिक्वायरमेंटनुसार एक्सेस अमाऊंटमध्ये मटेरियल अवेलेबल आहे. दॅट इज कॉल्ड द ब्ल्यू कलर. दिस इज RYGB कन्सेप्ट यूज इन इन्व्हेंटरी फॉर द सॉर्टिंग ऑफ मटेरियल्स. देन त्यानंतरचा यस आहे तो म्हणजे शाईन. शाईन मीन्स सिसो. ह्याचं शिसोला रिप्रेझेंट केलं जातं इन वर्डमध्ये. इफ देअर आर अ लेसर नंबर ऑफ ॲटम देन देअर इज अ लेस टू क्लीन. म्हणजे आपल्याकडे शाईन म्हणजे जे काय आपलं एअरपोर्ट वगैरे जे काय आहे ते किती क्लीन असतं, तिथे शाईन ही कन्सेप्ट यूज केली जाते. म्हणजे कुठलं पण ऑर्गनायझेशन, कुठली पण कंपनी आपल्या वर्किंगमध्ये शाईन 5Sची शाईन ही कन्सेप्ट जी काही आहे ती 1 वीक नंतर, विदिन 1 मंथ नंतर किंवा त्याच्या फिक्स अशा टाईम पिरियडनुसार ॲडप्ट करत असते. आणि शाईन ही कन्सेप्ट फुलफिल करत असताना नंबर ऑफ जे एम्प्लॉई अवेलेबल असेल त्याने आपल्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे तो क्लीन ठेवला पाहिजे. याने काय होईल की आपलं इन्व्हायरमेंट हेल्दी होईल आणि वर्क इफिशियन्सी इन्क्रीज होईल. इन्व्हायरमेंट हेल्दी असेल तर वर्क करण्याची जी काही इफिशियन्सी आहे वर्करची ती इम्प्रूव्ह होते. म्हणूनच इफ देअर आर लेसर नंबर ऑफ ॲटम्स देन देअर इज अ लेस टू क्लीन. जर आपल्याकडे अवेलेबल असलेल्या ॲटमची काउंट हा कमी असेल तर त्यामध्ये क्लीननेस करायला खूप कमी टाईम लागतो किंवा खूप कमी वेळात क्लीन होऊ शकतं किंवा तो एन्व्हायरमेंट खूप क्लीन राहू शकतो. त्यामुळे आपली शाईन ही कन्सेप्ट ॲडप्ट होऊ शकते. देन 4th आहे शिकेट्सू किंवा त्यालाच म्हटलं जातं स्टँडर्डाइज. आपले सॉर्टिंग, सेट इन ऑर्डर आणि शाईन या ज्या काही 3 कन्सेप्ट आहे 5S मधल्या, तर या कन्सेप्ट जर रेग्युलरली वेमध्ये आपण करत आहोत, ज्या रुटीनमध्ये करत आलो आहे त्या रुटीनला जर आपण कंटिन्यू केलं तर आपला ॲटोमॅटिकली एक स्टँडर्ड मेंटेन होतो. आणि कुठली पण गोष्टीला जर मार्केटमध्ये त्याची इफिशियन्सी इन्क्रीज करायची असेल, मार्केटमधली डिमांड इन्क्रीज करायची असेल तर त्याला स्टँडर्डाइज करणं खूप गरजेचं आहे. तसंच जर कंपन्यांमध्ये आपण ह्या जर 3 थिंग्स फॉलो केल्या तर त्या 3 थिंग्सला कंटिन्युटीमध्ये जर ठेवलं तर आपलं स्टँडर्ड मेंटेन होतं. आणि तर स्टँडर्ड मेंटेन होत असताना फॉर एक्झाम्पल आपण नंबर ऑफ स्टॅगिंग किंवा नंबर ऑफ सिम्बॉल्स यूज केलं जातात. फॉर एक्झाम्पल वर्किंग पाथ असेल तर त्याला डॉटेड लाईन दिली जाते की त्याच वर्किंग पाथमध्ये कोणी आलं तर ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ शकतात. त्यानंतर वॉकिंग पाथ कुठल्या डायरेक्शनने आहे त्याच वॉकिंग पाथमध्ये एम्प्लॉयने चाललं पाहिजे. त्यानंतर डायरेक्शन साईन्स दाखवले जातात, त्यानंतर डेंजर्स मार्क दाखवले जातात, त्यानंतर क्रॉसिंग लाईन दाखवले जातात. नंबर ऑफ थिंग्स यूजिंग द स्टँडर्ड. या गोष्टी काय करतात की ह्याने आपला टाईम फेल्युअर होत नाही, ॲक्सिडेंट्स होत नाही किंवा एक स्टँडर्ड मेंटेन राहतो. ह्याला स्टँडर्डायझेशन म्हटलं जातं. आता स्टँडर्डायझेशनमध्ये ओन्ली सिम्बॉल्स यूज नाही करत तर नंबर ऑफ कलर्स पण यूज करतात. जे की मी वर सांगितलं रेड कलर, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर्स वगैरे हे यूज केले जातात. तर हे कलरसुद्धा स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी यूज केले जातात. आपण सॉर्टिंग, सेट इन ऑर्डर, शाईन या जर हॅबिट्स बनवल्या आपल्या तर आपला स्टँडर्ड ॲटोमॅटिकली मेंटेन होतो. त्यानंतर स्टँडर्डाइज करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणं गरजेचं असतं. त्यानंतर झोननुसार आपला जो काही झोन आहे डिपेंडिंग अपॉन द झोन त्यानुसार आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी ओन मेक केल्या पाहिजे आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीला
चेक केलं पाहिजे टाईम टू टाईम, त्याने आपला स्टँडर्ड मेंटेन होतो. त्यानंतर लास्ट आहे शिटसुके, त्यालाच म्हटलं जातं सस्टेन करणं म्हणजे जे काही आपल्या सगळ्या काही वेगवेगळ्या थिंग्स आहे, वेगवेगळे झोन्स आहे, त्या झोन्समधला सर्व वर्क जे काही आहे इफिशियंट चाललेलं आहे की नाही त्याचं एक सिनारिओ क्रिएट करणं, एक फीडबॅक क्रिएट करणं. त्यामध्ये डिफरंट प्लांटला आपण डिफरंट झोनमध्ये डिव्हाइड केलं पाहिजे. त्यानंतर त्या प्लांटमध्ये अवेलेबल असलेल्या जे काही आपले एम्प्लॉई वगैरे आहेत त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं पाहिजे. प्लांटमध्ये जी काही प्रोसेस चालते, जी काही वर्किंग चालतं त्यांचं ऑडिट केलं पाहिजे. दिस थिंग्स यूज द मेंटेन द सस्टेन. या सगळ्या गोष्टी जर आपण यूज केल्या तर आपल्याला सस्टेन मेंटेन होतो. त्यानंतर आपण डिस्कस करू प्रोसेस ऑफ सस्टेनच्या प्रोसेस कोणकोणत्या. त्यामध्ये फर्स्ट डेली मॉनिटरिंग केलं पाहिजे. आपलं जे काही वर्क चाललेलं आहे त्यामध्ये डेली मॉनिटरिंग केलं पाहिजे. त्यानंतर इम्प्रूव्ह द ओनरशिप बाय अलोकेटिंग द एरियाज. डिफरंट एरियामध्ये ओनर्स म्हणजे त्या ठिकाणी लीडर्स वगैरे काय केले पाहिजे, अलोकेट केले पाहिजे आणि त्यांच्या अंडर गायडन्समध्ये वर्किंग करून घेतलं पाहिजे. त्यानंतर थर्ड आहे फोटोग्राफी म्हणजे आफ्टर युजिंग द 5S ती कन्सेप्ट कशी होती आणि बिफोर युजिंग द 5S ती कन्सेप्ट कशी झाली, म्हणजे तो एरिया कसा झाला त्याची फोटोग्राफी शो करणं, बिफोर अँड आफ्टर यामध्ये कंपॅरिझन करणं आणि त्यातनं आपला जो काही रिझल्ट आहे तो रिप्रेझेंट करणं. नेक्स्ट प्रोसेस येते सस्टेनमध्ये की आपली जी काही कम्युनिकेशन स्ट्रक्चर आहे ते ट्रान्सपरंट ठेवलं पाहिजे अँड एम्प्लॉईंना नेक्स्ट लास्ट आहे की एम्प्लॉईंना कंटिन्युअसली ट्रेनिंग अँड मोटिवेट केलं पाहिजे. त्याने आपण आपली सस्टेन प्रोसेस काय करू शकतो. दिस इज ऑल अबाउट द 5S. फर्स्ट सिरीज, सेकंड शिटॉन, शिकेट्सू अँड शिटसुके. दिस इज अ 5 जॅपनीज वर्ड आणि ह्यांच्या जॅपनीज वर्डची जी काही कन्सेप्ट आहे ती आपण इंग्लिश फॉर्ममध्ये पण बघितली आहे. फर्स्ट सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन. तर या 5Sचं बेनिफिट काय आहे. फर्स्ट आहे क्वालिटीमध्ये काय होतं, मिनिमम डिफेक्ट्स फॉर्म होतात, मिनिमम रिजेक्शन्स होतात आणि मिनिमम कंप्लेंट्स येतात कस्टमरकडनं. त्यानंतर 5Sचा जर यूज केला तर कॉस्ट काय होते, कॉस्ट ऑफ मटेरियल हे मिनिमम लागतं. थर्ड आहे डिलिव्हरी. 5S यूज करून जर आपण आपलं प्रोडक्शन जर घेतलं तर डिलिव्हरी क्वांटिटी करेक्ट होते, डिलिव्हरी रेट आपण फॉलो केला जातो आणि डिलिव्हरी एंड टाईम केली जाते. तर फोर्थ आहे सेफ्टी. 5S म्हणजे क्लीननेस करा, सेट इन ऑर्डरमध्ये ठेवलं तर ॲक्सिडेंट अवॉइड होतात. त्यानंतर सॉर्टिंग केलं तर इझिली वस्तू भेटतात. त्यानंतर स्टँडर्डाइज केलं तर हा जो काही सिक्वेन्स आहे तो फॉलो होतो. सस्टेन केलं तर सस्टेन म्हणजे आपण त्यामध्ये आपल्या एम्प्लॉईला मोटिवेट वगैरे करत असतो, डेली मॉनिटरिंग करत असतो. त्यामुळे आपला जो काही फॉलोअप आहे, जो काही आपला सिक्वेन्स आहे तो प्रॉपरली फॉलो होतो. त्यामध्ये आपली सेफ्टी काय होते, इम्प्रूव्ह होते. नो ॲक्सिडेंट अँड नो पोल्युशन फॉर्म होतं 5Sमध्ये. लास्ट आहे मोटिवेशनची गरज काय आहे, गुड वर्किंग अँड मेकिंग अ गुड एन्व्हायरमेंट फॉर द वर्कर्स. मोटिवेट जर केलं तर त्यातनं त्यांची वर्किंग पण गुड होते आणि त्यांचं एन्व्हायरमेंट पण फ्री आणि हेल्दी होतं. दिस इज द बेनिफिट फॉर द 5S. आय होप प्रत्येकाला ही 5S कन्सेप्ट कळली असेल.